अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, काळभैरव जयंती ही 12 नोव्हेंबर रोजी आलेली आहे. 12 तारखेला म्हणजेच अवघ्या 2 दिवसावरती आलेली आहे काळभैरव जयंती, म्हणजेच कालाष्टमी. या दिवशी कालाष्टमी असते आणि कालाष्टमी दर महिन्याला असते, पण काळभैरव जयंती या महिन्यामध्ये येत असते. आणि काळभैरव जयंती आपण कशा पद्धतीने साजरी करायची या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. पण बघा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला आपण पैसे दिलेले असतात किंवा आपले एखाद्या ठिकाणी पैसे अडकलेले असतात. ते पैसे काही केल्याने ते आपल्याला परत मिळत नसतात की ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करत असते, आपल्याला टाळत असते. बघा, ज्यावेळेस त्याला त्या पैशांची गरज होती त्यावेळेस तो तुमच्या हातापाया पडला, रडला, काय काय केलं त्यानं, त्याचं दुःख रडून वगैरे सगळं काही सांगितलं, तुम्हाला पूर्णपणे इमोशनल केलं. तुम्ही देखील बघा, आपण भोळ्या पाण्याने जातो. आणि असा एक इन्सिडेंट माझ्यासोबत पण घडलेला. म्हणजे काय झालेलं, डीमार्टला गेले होते मी. डीमार्ट मधून जे काही मला राशन भरायचं होतं, सायंकाळची वेळ होते आणि भरलं आणि मी रिक्षामध्ये बसले. मग रिक्षावाला अचानक त्याच्या घरातून त्याला फोन आला आणि तो खूप रडायला लागला अचानकच. काय झालं दादा, काय झालं, मला पण काही समजेना. तर म्हटला की त्याची मुलगी झोका खेळत असताना त्या झोक्यावरून खाली पडली आणि खाली पडल्यानंतर तिला खूप लागलेला आहे, बेशुद्ध झालेली आहे आणि आईजवळ पैसे देखील नाही आहेत. माझं अजून, मी आत्ताच रिक्षा चालू केली, माझ्याजवळ देखील पैसे नाही आहेत, मी काय करू काही समजेना. घरी पोहोचल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना बोलवलं, त्यांना देखील ते सांगितलं. तर लगेच आम्ही सध्या आता माझ्याकडे पण जास्त नव्हते, पण लगेच मिस्टरांनी त्यांना 1000 रुपये काढून दिले. तो म्हटला की दादा तुमचा नंबर द्या, उद्या सकाळपर्यंत किंवा या एका आठवड्यापर्यंत तुम्हाला लगेच तुमचे पैसे मी माघार देतो. त्यानंतर तो जो गायब झाला, त्याने फोन देखील केला नाही. पण नंतर आम्ही फोन केला तर त्याने रिसिव्ह देखील केला नाही. अशा घटना आपल्यासोबत घडतात. म्हणजे एक प्रकारे आपण चांगल्या हेतूने एखादं कार्य करतो, पण कुठेतरी आपल्याला त्याच्या बाबतीत आपल्याला थोडीशी निराशा होते. पण माझा राग अनावर झाला होता, कारण एक प्रकारे मदत करायला गेलो आणि त्याने आपला फायदा करून घेतल्यागत झालं ते. मग आता त्याची मुलगी खरंच पडली होती नाही पडली होती ती त्यांनाच माहिती. बघा, त्यावेळेस मिस्टर एकच वाक्य बोलले, हे बघ, आपण आपलं कर्म करत राहायचं. देवाला माहिती आहे ना आपण चांगलं कर्म केलेलं आहे. ते पैसे आज ना उद्या आपल्याकडे फिरत फिरत येणारच आहेत. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, चिडचिड करू नको. बघा, मी सगळ्यांना सांगत असते, पण त्यावेळेस खरंच माझी चिडचिड खूप झाली होती. अशाच पद्धतीचे इन्सिडेंट्स आपल्यासोबत घडत असतात. म्हणजे एक प्रकारे आता ते 1000 रुपयाची गोष्ट होती, पण आपले 50 रुपये जरी कुठे अडकले किंवा 50 रुपये 10 रुपये जरी आपले खिशातून पडले तरी आपलं मन किती हळवं होतं तुम्हाला देखील माहित आहे. अशाच पद्धतीने माझी व्यथा त्यावेळेस झाली होती. पण बघा, आजपर्यंत त्यांनी फोन देखील उचलला नाही आणि पैसे देखील माघार दिले नाहीत. पण आता रात्रीची वेळ होती त्यामुळे त्यांना मी ओळखू देखील शकत नाहीत, पण ते इथे तर येणार नाहीत, म्हणजे आमच्या कॉलनीत तर येणार नाहीत एवढं मला माहिती आहे. आणि आलेच तर देवाने दिलीच बुद्धी काळभैरवांनी, तर नक्कीच ते पैसे देखील ते माघार देते. असो जाऊ, त्यांची मुलगी आता चांगली असो, सुरक्षित असो, एवढीच माझ्या मिस्टरांनी प्रार्थना केली होती, आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली होती. देऊ नाही तर नाही देऊ पैसे, पण त्याची मुलगीला सुरक्षित ठेवा स्वामी, म्हणून आम्ही त्यावेळेस प्रार्थना केली होती. बघा, अशाच पद्धतीने आपण कधीतरी कोणाला मदत चांगल्या हेतूने करायला जातो, त्याचं दुखणं रडगाणं सगळं सांगतो, तो ऐकवतो आपल्याला. पण आपल्याकडून पैसे घेतो आपण, लगेच देतो त्यांना इमोशनल हो. पण ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला टाळते, इग्नोर करते, फोन उचलत नाही किंवा आपल्या समोर येण्याचं टाळत असते. त्यावेळेस आपल्याला खूप वाईट वाटतं. किंवा तू कोण, पैसे देईपर्यंत तू माझा आहेस आणि पैसे दिल्यानंतर भेटल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस आपण आपल्या स्वतःच्या हक्काचे पैसे आपण त्याला मागत असतो. असं नाही की त्याच्याकडे जे मागतोय तरी देखील तो म्हणतो तू कोण, मी कोण ओळखत नाही, किंवा भांडणापर्यंत येतात, का जाग देत नाही, काय करायचं ते कर, असं देखील होतं. तर आपल्या हक्काचे पैसे जर कुठे अडकले असतील, एखादी व्यक्ती असते उर्मट, तर अशा व्यक्तींकडून जर पैसे काढून घ्यायचे असतील तर तुम्हाला मी आज काळभैरव जयंती दिवशी तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची. 40 दिवसांची ही सेवा असणार आहे. याचे नियम काय सगळं काही तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, काळभैरव जयंतीला आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. ही सेवा 40 दिवसांची असणार आहे. तर या सेवेसाठी सगळ्यात अगोदर काय काय लागणार आहे हे महत्वाचं आहे. तर या सेवेसाठी तुम्हाला 3 मोरपीस लागणार आहेत. मोरपीस सगळ्यात महत्वाचे आहेत. 3 मोरपीस तुम्हाला लागणार आहेत. बघा, आता आपण आपल्या घरातली जी दक्षिण दिशा आहे, दक्षिण दिशेची भिंत आहे, त्या भिंतीला तुम्हाला हे मोरपीस लावायचे आहेत. आता कशा पद्धतीने बघा, आता एक मोरपीस असा लावला आणि एक मोरपीस असा लावला, क्रॉस मध्ये आपण लावणार, बरोबर. 2 मोरपीस तुम्ही असे क्रॉस मध्ये लावले आणि तिसरा मोरपीस बरोबर सेंटर मध्ये लावायचा. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला त्रिशूळ बनवायचा आहे. त्या मोरपिसांचा त्रिशूल बनवायचा आहे तुम्हाला.
क्रॉसमध्ये 2 लावायचे आहेत अशा पद्धतीने आणि एक बरोबर सेंटरला लावायचे. अशा पद्धतीने तुम्हाला त्रिशूल बनवायचं आहे. त्रिशूल बनवल्यानंतर तुम्हाला त्या मोरपिसा वरती तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि धूप वगैरे अगरबत्ती लावत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं मनोमन नाव घ्यायचं आहे. बघा आता हे काय भानामध्ये वगैरे तसलं काही नाहीये. फक्त काळभैरव महाराजांना विनंती करायची आहे की महाराज माझे अशा अशा पद्धतीने अशा या व्यक्तीकडे त्याचं नाव हे आहे, या व्यक्तीकडे माझे हे पैसे अडकलेले आहेत, ते लवकरात लवकर माझे माघारी पैसे देण्याची बुद्धी त्याला द्या, अशी प्रार्थना करायची आहे आणि अगरबत्ती ओवाळायची आहे आणि दक्षिण दिशेच्या भिंतीला आपल्याला ते तिन्ही मोरपीस लावून द्यायचे आहेत. बरोबर. ज्या दिवशी काळभैरव जयंती आहे म्हणजेच 12 तारखेला, त्या दिवशी सगळेजण काळभैरव मंदिरात जाणारच आहेत, महाराजांच्या मंदिरात जाणारच आहेत. तिथे जाऊन तुम्हाला जे नैवेद्य सांगितलेलं आहे किंवा तिथे जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर घेऊन जायची आहे. तिथे जाऊन जरी तुम्ही पहिल्या दिवशी ही सेवा केली तरी देखील चालणार आहे अर्थात. पण ज्यांना मासिक पिरियड्स वगैरे असेल त्या दिवशी तुम्हाला जमणार नाही किंवा सुतक आहे, आमचं सुतक नंतर फिटत आहे, तर मग आम्ही केव्हापासून सुरुवात करू, आम्हाला देखील ही सेवा करायची आहे ताई, तर तुम्ही दर महिन्यातील कोणत्याही कालाष्टमीला तुम्ही या सेवेला सुरुवात, पण कालाष्टमी हवी आहे त्या दिवशी, कालाष्टमी पासून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे. बरोबर. म्हणजे या महिन्यात तुम्हाला जमलं नाही तर पुढच्या महिन्यात जी कालाष्टमी येते त्या कालाष्टमीला तुम्हाला सुरुवात करायची आहे या 40 दिवसांच्या सेवेला. संकल्प घ्यायचा आहे की मी या कारणासाठी मी ही सेवा 40 दिवसांची काळभैरवांची सेवा करत आहे आणि ती निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी एक संकल्प घ्यायचा आहे. आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये महाराजांच्या मठामध्ये आपल्याला जायचं आहे. तिथे जाताना नारळ खडीसाखर फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे महाराजांच्या चरणी आणि तिथे जर मंदिरात जायला जमलं नाही काळभैरवांच्या तर तुम्हाला जायचं आहे, तिथे तुम्ही अर्पण करा आणि पहिल्या दिवशी शक्य असेल तर काळभैरवांच्याच मंदिरात जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला तिथेच बसून 11 वेळा काळभैरव अष्टकचे पठण करायचे आहे. 11 वेळा. बघा तुम्हाला या सेवेसाठी पांढरी मोहरी लागणार आहे. आता काळी मोहरी घेऊ का, पिवळी मोहरी घेऊ का, असे प्रश्न विचारूच नका. पांढरीच मोहरी तुम्हाला लागणार आहे. कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात गेलात तुम्ही तर तुम्हाला पांढरी मोहरी देखील मिळून जाते. ज्या पद्धतीने आपल्याला पिवळी मोहरी मिळते त्याच पद्धतीने आपल्याला पांढरी मोहरी देखील मिळत असते. ती पांढरी मोहरी तुम्हाला आणायची आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही मोहरी घेऊन जायची नाही. असंच तुम्ही नारळ खडीसाखर फूल वगैरे घेऊन जायचं, ते अर्पण करायचं, त्यांच्या चरणाशी ठेवून तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात ते सांगायचं आणि तुम्हाला तिथेच बसून 11 वेळा काळभैरव अष्टकमचे पठण करायचे आहेत. बघा आता 11 वेळा काळभैरव अष्टकमचे पठण करत असताना पहिल्या ज्या 8 ओवी आहेत, बरोबर 9 ओवीचा काळभैरव अष्टकम आहे, तर 8 ओवीपर्यंत तुम्हाला 10 वेळा बोलायचं आहे. 9वी ओवी म्हणजे फलश्रुती आहे. सुरुवात कशी करायची आहे बघा. देवराज्य सैव्यमान पावनांग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवम भजे. अशा पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे. आता बघा जी 9वी ओवी आहे ती आहे फलश्रुती. 1 ते 8 ओवी पर्यंत तुम्हाला 10 वेळा बोलायचं आहे. 9वी ओवी आहे ती फलश्रुती आहे. 9वी ओवी काय आहे. कालभैरवाष्टकम पठन्ति ये मनोहरम ज्ञान मुक्ती सागरम विचित्र पुण्यवर्धनम शोकमोह दैन्य लोभ कोपतापनाशनम ते प्रयांती कालभैरवांग्रसन्निधी नराध्रुवम. अशा पद्धतीने आपल्याला 9वी ओवी बोलायची आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला रोज 11 वेळा बोलायचं आहे. ती पांढरी मोहरी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला हे त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला रोज 11 वेळा तुम्हाला काळभैरव अष्टक बोलायचं आहे. बघा मंदिरामध्ये पहिल्या दिवशी तुम्ही कधीही जा, सकाळी पहाटे 6ला जा, दिवसभरामध्ये सकाळी दुपारी 12ला जा, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही जा, पण पहिल्या दिवशी तुम्हाला मंदिरात जाऊन ही सेवा करायची आहे. पण दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला एक टाइम फिक्स करायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे ना मी यावेळेस फ्री आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या सेवेला बसायचं आहे आणि एकच टाइम फिक्स करून त्या वेळेला आपल्याला ही सेवा करायची. आता शक्यतो काळभैरव देव हे शिस्तीचे व न्यायप्रिय देवता आहेत आणि भगवान शिवाचे उग्र अवतार म्हणजेच काळभैरव देव आहेत. तर यांची सेवा शक्यतो सायंकाळी प्रदोष काळामध्येच केली जाते. शक्य असलेच त्यावेळेस करा, नाही तर दिवसभरामध्ये एक टाइम फिक्स करायचा आहे आणि त्यावेळेसच तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा केल्यानंतर ही सेवा केली त्या मोहरीचं करायचं काय. तर बघा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे ती मोहरी घेऊन. आता ती व्यक्ती ज्या दिशेला राहते तुम्हाला माहिती आहे ना, या दिशेला राहते, या दिशेला राहते, या दिशेला राहते, त्या दिशेला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि मोहरी फेकून द्यायची आहे, मोहरी टाकायची आहे. पण ती मोहरी कोणाच्या दरवाजात पडणार नाही, कोणाच्या पायाखाली तुडवली जाणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. बघा कोणी जर आपल्या दारासमोर काहीतरी आणून टाकलं तर आपल्याला काय वाटतं, काय केलं आपल्या घरासमोर, आपल्या घरामध्ये काय केलं आहे किंवा आपल्या घरासाठी त्यांनी काय केलेलं आहे का, असा भरपूर प्रश्न येतात. त्यामुळे आपल्यामुळे दुसरा कोणाला त्रास होईल असं काही वागायचं नाहीये.
काय करायचं बघा, आता गावी आपल्या घरात गावी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्या अंगणात जाऊन आपण टाकू शकतो. पण शहरामध्ये वगैरे असेल तर, फ्लॅट सिस्टीम असेल तर काय करायचं, बाल्कनीतून टाकू का, खिडकीतून टाकू का, असं करू का, तसं करू का, तर नाही, तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच यायचं आहे. आणि समजा आता तो व्यक्ती त्या दिशेला राहतोय, पण त्या दिशेला सगळे घरच आहेत, तर काय करायचं, ती मोहरी हातात आहे तुमच्या, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, त्या दिशेला हात करायचा आणि फक्त अशी खाली टाकायची. मग तुमच्या दरवाजाच्या बाहेर पडली तरी देखील चालेल. म्हणजे फक्त त्या दिशेला हात करायचा आणि टाकायची खाली, किंवा या दिशेला आहे, या दिशेला असा हात करायचा आणि खाली टाकायची मोहरी. अशा पद्धतीने तुम्ही ही मोहरी टाकायची आहे. बघा, हे सगळं केल्यामुळे त्या व्यक्तीला काही त्रास देणार आहेत का काळभैरव? तर नाही. त्या व्यक्तीला बघा, जसं की सांगितलं, ते काळभैरव म्हणजेच न्यायप्रिय देवता आहे, शिस्तीचे देवता आहेत. आणि बघा, ते त्या व्यक्तीला चांगली बुद्धी देतील, किंवा आपले पैसे माघारी येण्यासाठी त्याला बुद्धी देतील, आणि लवकरात लवकर तो स्वतःहून आपल्या घरी येऊन तो आपले पैसे देईल. कधी कधी असं होईल की 70% त्याने पैसे दिले, राहिलेले थोडे थोडे करून देतो असं म्हणतो तो. ती सेवा कंटिन्यू ठेवायची आहे आपल्याला, आणि आपल्याला त्या सेवेमध्ये सेवा करत असताना ती कंटिन्यू ठेवायची आहे. ती आपले सगळे पैसे माघारी मिळणार, पण एवढी एक सेवा तुम्हाला करायची आहे. सेवा काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं का, तर याची काही गरज नाहीये, पण कडकडीत मांसाहार तुम्हाला वर्ज करावा लागणार आहे. 40 दिवस तुम्ही मांसाहार करायचा नाही, मांसाहार अजिबात करायचा नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी तुमची सेवा कोणतंही फळ तुम्हाला देणार नाही, उलट त्या सेवेचे तुम्हाला दोष लागू शकतात. त्यामुळे 40 दिवस कडकडीत तुम्हाला मांसाहार पालन करायचंच आहे. बाकीचं परान्न वगैरे याची काही गरज नाहीये, फक्त मांसाहाराचं पालन करायचं आहे. पिरियड्स वगैरे असेल तर ते 4 दिवस तुम्हाला स्किप करावे लागतील. सुतक वगैरे आलं तर सेवा स्टॉप करायची, पुढच्या कालष्टमीपासून तुम्हाला ती सेवा सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. तुम्हाला समजलंच असेल, 40 दिवसाची जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच बघा, तुमचे 40 काय 10-15 दिवसाच्या मध्येच तुम्हाला काहीतरी अनुभव भेटेल, जर तुम्ही सेवा मनापासून केली तर. नक्की 100% या सेवेतून आपले पैसे माघारी येतात, आणि स्वतःच्या हक्काचे पैसे असतात ते. त्यामुळे बघा, तो व्यक्ती, तुम्ही त्याला फोन करा, नाही केलात तरी देखील तो स्वतःहून चालत तुमच्या घरापर्यंत येईल, दरवाजापर्यंत येईल, आणि तुमचे पैसे तुम्हाला देऊन जाईल. आणि त्याच्यावरती काही कोणती भानामती वगैरे करत नाही, तर कारण काळभैरव हे शिस्तीचे व न्यायप्रिय देवता आहे, त्याला चांगली बुद्धी देतात की आपले पैसे लवकरात लवकर माघारी देण्यासाठी. त्यामुळे नक्कीच ही सेवा करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.